केतनचा. आता मॅच कडे वळूया. आपण पाहतोय एका बाजूला केदारनाथ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भैरवनाथ. बॉलिंग ट्रॅक वरती उपमीचा एका कुडुपलेवाडी गावचा सुपुत्र आपण पाहतोय उत्तम जोरे. आता इथून आपण पाहतोय 500 रुपये दिले जातात आमच्या केतनला. आज त्याने पैसे नाहीये, सगळ्यांची मनं जिंकली आहे. पैशापेक्षा मनं जिंकणं हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि सगळ्यांना झोप सगळ्यांची उडवून टाकली केतननं. वेल प्लेड केतन यार. काय मॅच आपण पाहिली, मागची मॅच कमालीची मॅच आपण पाहिली. बॉलिंग ट्रॅक वरती आला उत्तम, मोठा रनअप आहे परंतु काय हरकत नाही. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. बॉलर तयार. लोवर फुल टॉस बॉल. बॅटची लिडिंग एज लागली आहे आणि सिंगल कंप्लीट केली जाते. एका जागेवरती समाधान मानावं लागतंय. भैरवनाथ टीमचे 12वे खेळाडू पाठवा समालोचक कक्षामध्ये जाता. दोन्ही टीमचे चला बॅटिंग करणार पंच मॅच थांबवा. पंच मॅच थांबवा. बॅटिंग करणाऱ्या टीमचे 12वा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवा, कारण का प्लेयरचे नाव माहित नाही आहेत. चला जोपर्यंत 12 येत नाही तोपर्यंत पंच मॅच स्टार्ट करू नका तुम्ही. आपण पाहतो. चला धन्यवाद. मॅच सुरू होऊया. एका बॉल वरती, एका बॉलची किंमत काय सांगतीये, 4700 रुपयाचा मानकरी ठरला. अर्थातच केतन टन कदम असा ठरलाय. बॉलर तयार. पुढचा बॉल डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. उत्तम. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय उत्तम झोरे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे उत्तमची. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने थांबतोय, वेळ घेतोय. त्याला माहिती आहे समोर बॅट्समन देखील चांगला आहे, त्यामुळे थांबणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रवीला. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने. वाकू टप्प्याचा बॉल. यावेळीच रनआउटची संधी परंतु खराब फिल्डिंग आपण पाहतोय. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव करते. धावा आपण पाहतोय 2 धावा. आणि आनंद दादा कदम यांच्याकडून देखील आता 500 रुपये लावले जातात केतन साठी. एवढी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आज केतनने, सगळ्यांची झोप उडवून टाकली यार भाऊ. आज काय खाऊन आला होता असा केतन, त्याने सगळ्यांची झोप उडवून टाकली. डगआउट देखील शांत होता. त्यांना वाटलं आता आम्ही हारलो. केतन आला. केतन बोलला तुम्ही हारणार तर कसं चालणार, मी मैदानाच्या आतमध्ये येणार आणि बॉल मॅच फिनिश करणार. मॅच कडे होऊया. हो यावेळी चांगली प्रयत्न राहिलेत किशोर कडून, पण बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा चौकार येतोय. आता उत्तमवर देखील इथं आक्रमण केलं जात आहे. स्ट्राईक एंडला प्रवीण आपण पाहतोय. प्रवीणच्या बॅटीतून एक मोठा फटका आला. आता धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 6 धावा. बॉलर तयार होत आहे. पुढचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे उत्तमची. बॉलर तयार. आता राऊंड द विकेट जातो. अँगल चेंज करण्याचा प्रयत्न. हो यावेळी बॉल पडल्यानंतर स्विंग अँड मिस. डॉट बॉल. चौकाराचं उत्तर डॉट बॉलने दिलंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, परंतु शांत आणि संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळणे देखील गरजेचे आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल पॉवर प्ले षटकातील स्लॉट मध्ये बॉल होता. बॅटची लिडिंग एज.
आणि बिट्या धावतोय आणि बिट्याने कॅच कंप्लीट केली आहे. बॅटर बाद होतं इथून. प्रवीणची केस समाप्त झाली आहे. पॉवर प्लेचं षटक संपतंय. दहा फलकावरती धावा आपण पाहतोय. 6 धावा. कमालीची गोलंदाजी राहिली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वतः आयकॉन खेळाडू स्वतः टीमची जबाबदारी घेतली आहे. अर्थातच ज्याने टॅनिक्स बॉल क्रिकेटमध्ये सह्याद्री असो या धनगर समाज असो आपल्या नावाचा बोलबाला केलाय. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राज झोरे आलाय दुसऱ्या षटकामध्ये. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. सेकंडला आपण पाहतोय रवीला आणि नवीन बॅट्समन त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय एकनाथ. चर्चेतील खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती राज झोरे आला. टीमचा आयकॉन खेळाडू. आयकॉन विरुद्ध आयकॉनची लढत आपण पाहतोय. एका बाजूला अपकमिंग यंगस्टर आयकॉन तर एका बाजूला सिनियर आयकॉन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राज आला. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने स्लॉट मध्ये बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. संयमी सेन्सिबल क्रिकेट इथून खेळलं जात आहे रवीच्या माध्यमातून. बॉलर तयार होतोय. दुसराच बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय राज झोरेला. ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी राहिली. इम्प्रेसिव्ह आहे खेळाडू आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल. हो यावेळी चांगल्या हाताने ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक धावतायत. उत्तम झोरे. बॉल खाली येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. एकनाथ आणि रवीच्या माध्यमातून 2 धावेने दाखल करते धावा आपण पाहतोय. नऊ धावा दाखल करते आपण पाहतोय. आता फील्ड प्लेस मध्ये बदल केले जाते राज आणि रामदादांच्या माध्यमातून आपण पाहतोय. टीमचे आधारस्तंभ आपण पाहतोय रामदादा झोरे मुंबई पोलीस दलात मध्ये कार्यरत आहेत. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने हो यावेळेस पहिल्यांदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल. मी आधीच बोललो ज्याने धनगर समाजामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राज झोरे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आता कमालीची गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. बॉलर तयार होतोय पुढचा बॉल उतरण्यासाठी. राज झोरे. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हो या स्लॉट मध्ये बॉल होता परंतु बॅटीची लिडिंग एज लागली का पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. ही चोरटी धाव आपण पाहतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. मंद गतीने शांत आणि संयमी क्रिकेट आपण पाहतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 10. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल राजचा. छोटा रनअप आहे परंतु कमालीची गोलंदाजी करतो. फुल टॉस बॉल. ग्राउंड दी ग्राउंड फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेटला आणि एकच धाव आपण पाहतोय एकनाथ आणि रवीच्या माध्यमातून. आता शांत आणि संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा. आता इथून मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय एकनाथला आणि त्याच्याच समोर आहे आयकॉन खेळाडू राज झोरे. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओव्हर द विकेटने हो यावेळी उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉलिंग स्विचचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. दोन षटकाचा केस संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा. कमालीचं षटक आपण पाहिलं राजचं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 4. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे आयकॉन खेळाडू राज झोरेची. आता तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टन कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देईल. केदारनाथ केदारनाथ 11 कुडुबलेवाडी या टीमचे कर्मधार आपण पाहतोय. दीपक कदम आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये आणलं जात आहे
चॉईस खेळाडू अर्थातच किशोर कदमला. चला पंच जास्त वेळ देऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील आपल्याला वेळेचं बंधन ठेवावं लागेल. अजून देखील आपल्याला मॅचेस कव्हर करायच्यात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय किशोर कदमला आणलं जात आहे. बॉलर तयार होईल. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. सेकंडला रवी आहे. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबणं म्हणजे इम्पॉर्टंट असतं. बॉलर तयार. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. अट्रॅकर बॉल. बॉलला फिरून मारलाय. बॉल निघून जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शॉर्ट बॉलचा वापर केला होता पण त्याला हुक केला. बॉलला फेकून दिलं फाईन लेगच्या डोक्यावरून. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाला 4. रवीच्या बॅटमधून आता आलाय चौकार. आता इथून रवीला आक्रमण होणं गरजेचं आहे कारण की धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 15 धावा लागल्यात. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलाय किशोरचा. बॉलर तयार. पुढचा बॉल किशोरचा ओव्हर द विकेटने. सेकंडला रवी. हो अकुटप्प्याचा बॉल. इथं अंधाधुंदी फायरिंग चालू आहे आणि इथं काय घडलंय पंच सिंगल आहे. पंच आताच काय सिंगल आहे. धन्यवाद. सिंगल आहे आणि एका धाव्याच्या साहाय्याने धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 16 धावा. बॉलर तयार होईल. पुढचा बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय किशोरला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका आला परंतु त्यानंतर कमबॅक केला. बॉलर तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी किशोर ओव्हर द विकेटने. सेकंडला आपण पाहतोय एकनाथला. स्टेप आउट केला. शॉर्ट बॉलचा वापर आणि पंचांचा इशारा लगेच चालला. 1 बाउन्सचा इशारा आला. फर्स्ट 1 बाउन्स वॉर्निंग दिली जाते पंचांकडून. बॉलरने पाहिलं की हा शफल होतोय. त्यानंतर बॉलला उसळी दिली आणि डॉट बॉल आला. बॉलर तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी किशोर. हो यावेळी चांगला बॉल हाताळलाय. सरळ बॅटेवरती बॉल आला नाहीये आणि पंचांनी सांगितलंय लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय. मंद गतीने शांत रीतीने संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे परंतु आता इथून आक्रमण होणं गरजेचं आहे. सेकंडला आपण पाहतोय रवीला. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. आता रवीला इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. टीमचा आयकॉन खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार ओव्हर द विकेटने. सेकंडला शफल झालंय. ग्राउंड दी ग्राउंड फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक झील ड्रॉप झाली आहे रामदादाकडून. तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झालाय. रवीची खेळी समाप्त झाली आहे. आता रवीला देखील परतावं लागत आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टीमचा मालक नरेश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला फास्ट क्रिकेट खेळायचंय नरेश दादा. सेकंडला आपण पाहतोय नरेश. नवीन बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती किशोरला. हो यावेळी चांदाधुंदी फायरिंग. बॉलची लिडिंग एज आणि इथं सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 19 धावा. 3 षटकाचा केस समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 19. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती कॅप्टन देईल हे पाहण्याजोगं राहील. आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय रामदादा झोरे मुंबई पोलीस दलालमध्ये कार्यरत आहेत. बॉलर तयार. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये. बॉल समोरच्या दिशेने. ग्राउंड दी ग्राउंड फटका चांगला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. दीपकची फेकी चांगली झाली आहे. डोक्याची घंटा. बॅटर बाद झाला. इथून एकनाथची खेळी समाप्त झाली आहे. चांगला थ्रो आपण पाहतोय. कमालीची फिल्डिंग दीपक कदम यांच्याकडून.
स्वतः कर्मधार आहे टीमचा, करता धरता त्याला माहिती माझ्यावरती जबाबदारी आहे, विकेट मिळवणं महत्वाचं. एक एक रन क्रिकेटमध्ये महत्वाची असती. डेंजर झोनला एकनाथ धावत होता, एकनाथला बाद केला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तेजस आलाय. चौथ्या षटक घेऊन आलाय कॅप्टन सुद्धा टीमचा रामदादा झोरे. चौथ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात सिंगल आली आहे. बॉलर तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओव्हर द विकेटने सेकंडला नरेश आहे, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार, हो ऑफ ट्रॅकर बॉल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दत्ता. एक धाव कंप्लीट, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. चांगली चांगली फेकी आपण पाहतोय दत्ताच्या माध्यमातून. आता एक एक धाव ही महत्वाची असते, परंतु आता इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करावं लागेल. 4 बॉल मध्ये मोठे फटके आले तर मॅच मध्ये चांगली मजा आहे. टार्गेट चांगलं सेट डुअल, समोरची टीम देखील चांगली आहे. बॉलर तयार, ओव्हर द विकेटने स्लॉट मध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय. जजमेंट चुकलंय रॅचचं, परंतु किशोर बॅकअपला आहे. चांगली फेकी आपण पाहतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावेने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 22 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय टीम केदारनाथ 11 कुडुपलेवाडी या टीमची. बॉलर तयार, राऊंड द विकेट, ओव्हर द विकेटने हो यावेळी पडल्यानंतर स्विंग केला, टर्न केला बॉलला, सरळ एक्सटी रक्षकाच्या हातात जाऊन बॉल थांबतोय. डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी राहिली, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे केदारनाथच्या सगळ्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये उत्तमने 6 धावा खर्च केला, इम्प्रेसिव्ह केला. नंतर स्वतः आयकॉनला टीमची जबाबदारी घेतली, त्याने 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर स्वतः किशोर आला, किशोरने कमालीची गोलंदाजी. आता रामदादा देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल होता, बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि एक धाव कंप्लीट केली जाते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एका धावेने धाव फलकावरती धावा पण पाहतोय. 24 धावा. शेवटचा बॉल पहिल्या डावातील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नरेशला. कशी फिनिशिंग करेल नरेश. शेवटचा बॉल आहे, राऊंड ओव्हर द विकेटने हो यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, परंतु इथे रनआउटची संधी आहे. अशी गमवणार नाही हा संधी, त्याला रामदादा म्हणतात. बॅटर बाद झाला रनआउटच्या स्वरूपात नरेश. 4 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 24. 25 धावाचं टार्गेट ठेवलाय. चला भैरवनाथ टीम, चला मैदानाचा ताबा घ्या दादा. भैरवनाथ टायगर या टीमने लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चला मैदानाचा ताबा सोडा. केदारनाथ 11 कुडुपलेवाडी संघ, चला मैदानाचा ताबा सोडा दादा. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आतापर्यंत. कमालीचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर रामदादा झोरे, उत्तम दादा झोरे, राजदादा झोरे, टीमचे महत्वाचे खेळाडू दीपक दादा कदम, त्याच्या जोडीला आपण पाहतोय किशोर कदम. ही कमालीची टीम आहे, अप्रतिम टीम आपण पाहतोय. आता इम्प्रेसिव्ह केलं या मॅच मध्ये. 4 षटक टाकले, 4 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विलासदादाने कमालीची खेळी केली होती, परंतु हार स्वीकारायला लागली. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु काय हरकत नाहीये. आता नवीन बॅट्समॅन मैदान, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. टीम केदारनाथ 11 कुडुपलेवाडी टीमचे उपमीचे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला दादा, चला विनंती आहे केदारनाथ 11 कुडुपलेवाडी टीमचे उपमीचे पाठवा.
नेक्स्ट मॅचचा आपण टॉस उडवणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस उडवणार आहोत आपण. संघर्ष योद्धा विरुद्ध विटलाई वॉरियर्स या दोन्ही टीम मध्ये. कॅप्टन या. आपण टॉस का बॉस मध्ये आपण टॉस उडवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. संघर्ष योद्धा आणि विटलाई वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. केदारनाथ 11 कुडुबलवाडी टीमचे हुकमीचे एक खे. एका बाजूला किशोर आहे, दुसऱ्या बाजूला रामदादा मुंबई पोलीस आपण पाहतोय, ज्याने या हंगामामध्ये पहिली 50 मारली आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. रामदादा झोरे मुंबई पोलीस. आपण पाहतोय धिलवाडी गावडेवाडी गोजेगाव जोगेटे ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व. पहिलं आपण पाहतोय एक गाव 4 वाडी. अशी लीग आपण पाहतोय आपल्या बेटीसाठी आणली आहे. पर्व पहिला आपण पाहतोय आणि अप्रतिम नियोजन आपण पाहतोय. चला भैरवनाथ वॉरियर्स आपला 12वा लगेच इथून उठून जातोय. या दादा इथं आम्हाला नावं कळत नाहीयेत. आणि पहिल्या षटकामध्ये कॅप्टनने जबाबदारी दिली एकनाथ वरती. आता इकॉनॉमिकल गोलंदाजी इथून हाताळावी लागेल एकनाथला, कारण का टार्गेट आपण पाहिलं तर 25 धावांचं आहे. सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती आला एकनाथ स्ट्रायकेंडला आपण पाहतोय. रामदादा ज्याने या मॅच मध्ये 50 मारली आहे. बॉलर तयार. शॉर्ट बॉलचा वापर. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या पहिल्याच बॉल वरती बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. इनफॉर्म बॅटर आहे आणि मागच्या मॅच मध्ये त्याने 50 मारली होती. आता या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय सगळ्या प्रेक्षकांचं आणि गोलंदाजाचं देखील पहिल्याच बॉल वरती स्वागत केला. चौकार आलाय. आता बॉलर तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हो यावेळीच पुश केलाय. पुश करो खुश रहो पर बीच में आते हैं फील्डर तो खुश नहीं होते उदास होते हे बॅट्समन. डॉट बॉल आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आला, परंतु इथं डॉट बॉल टाकला जातोय एकनाथ कडून. आता इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल एकनाथला. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, कारण का धाव फलकावरती धावा लागलाय 4. आता 21 धावांची गरज येणारे चेंडू आहेत. 22 मध्ये बनवायचे 21. आता रामदादा फिनिशिंगच्या मूड मध्ये असतील की मॅच लवकरात लवकर फिनिश करू, मी घरी जाऊ आराम करू, उद्या येऊ सकाळी खेळू मॅच. बॉलर तयार ओव्हर द विकेटने. हो यावेळीच बॉलची हवाई सफर. बॉलची वाट पाहिली, त्यानंतर बॉलची वाट लावली, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 6. लगातार 2 षटकार मारले तर स्वतः संघ मालक आपण पाहतोय अरुण दादा कदम यांच्याकडून 1001 रुपयाचा प्राइज लावलं गेलं जात आहे. आता बॉलरची धुलाई केली जाते. बॉलर तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी रामदादांसाठी. हो यावेळी स्लॉट मध्ये सिटी बॅट न बकवास. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टपकात चौकार. मागच्या मॅच मध्ये ज्याने आपल्या बॅटेतून बोलबाला दाखवला असा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता तापलाय. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये त्याने 17 बॉल मध्ये 56 धावांची पारी केली होती. मॅच विनिंग मुवमेंट होता तो.
टीम केदारनाथ 11 कुडुपलेवाडीसाठी. आणि या मॅच मध्ये देखील आक्रमण केलं जाते पहिल्या षटकामध्ये. बॉलर तयार. हो, यावेळी बॉल पडल्यानंतर खाली राहिला, डॉट बॉल आला. थोडीशी दुखापत झाली असं वाटतंय बॅटर रामदादाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 14 धावा. आता 11 धावेची गरज आहे. मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये फिनिश करेल का, परंतु 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून 11 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 2 षटकार मारले, 1000 रुपयाचा पारितोषिक लावलं जाते अरुण दादाकडून. बॉलर तयार. ओ यावेळेस सीधी बॅट, नोट बकवास, परंतु क्षेत्ररक्षक धावतात. आणि पाहता पाहता इथे काय घडलंय, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे सकारामकडून मिस फिल्डिंग झाली आहे. बॉल जाता बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. रामदादा आता थांबायचं नाव घेत नाहीये. आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 18. आपल्या ताकदीचा चांगला वापर केला जातोय आता इथून. टॉन आयटेड खेळाडू कुडुपलेवाडीला घोर स्वप्न पडलेलं. अर्थातच रामदादा मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग केली आहे. आता खुश आहे तो, कारण का एवढ्या दिवसाची मेहनत, एवढ्या वर्षाचे कष्ट आता पणाला लागले जातात. आणि एवढ्या वर्षाची मेहनत आज त्याच्या बॅटेतून पाहायला मी ते सगळ्या प्रेक्षकांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये आलाय. तेजसला आणलं जाते दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला किशोर आहे. आणि आपण पाहिलं ना, टीम भैरवनाथकडे आमचा टीमचा हुप्पीचा खेळाडू आहे आनंद दादा छोरे. फिल्डिंग सजवतात ते की प्लेयर किती कोणत्या साईडला लावले जातात. वाव यार, हे सिनियर खेळाडूंची खासियत आहे. बॉलर तयार. राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला, मिस फिल्डिंग झाली. किपरच्या माध्यमातून बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 रन्स, चौकार. आणि या 4 धावेने सोपं आव्हान झालंय टीम केदारनाथला. एकी हाती मॅच आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला टीम केदारनाथ 11 कुडुपलेवाडी टीमचा. बॉलर तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आता धावा बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त. 3 धाव्यांची गरज आहे. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने सुपला शॉट. सुपला बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय किशोरच्या माध्यमातून. वेल प्लेट टीम केदारनाथ 11 कुडुपलेवाडी. आणि वेल प्लेट रामदादा आणि किशोर कदमदादा.